नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी कुठली आहे ती पडद्यावर येते आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून असलेल्या परमवीर सिंग यांची बदली अखेर झालेली आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा निर्णय घोषित करावा लागलाय। महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घोषित केला। हेमंत नगराळे जे इतके दिवस हंगामी पोलीस महासंचालक होते ते आता पोलीस आयुक्तपदी आलेले आहेत। मुंबईमध्ये हंगामी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता मुंबईचे पोलीस आयुक्त असतील। याच्याच जोडीला आणखीनही काही गोष्टींचे बदल पोलीस दलात झालेले आहेत। मुंबईच्या पोलीस दलासाठी हा एक खूप मोठा फेरबदल आहे। रजनीश सेठ यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। ते पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील। संजय पांडे यांच्याकडे राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी आहे, तर परमवीर सिंग यांना होमगार्डला पाठवण्यात आलेलं आहे। तात्काळ या विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आपण प्रसाद नेरुरकर यांच्याकडे जातोय। प्रसाद नेरुरकर मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत, ते आमच्या सोबत असल्याने मी थेट त्यांना याच मुद्द्यावर छेडतो। प्रसादजी, ज्या ज्या गोष्टी तुम्ही बोलत होतात गेल्या जवळपास 2 आठवड्यापासून जी भाकीतं तुम्ही वर्तवत होतात ती सर्व खरी ठरली, याच्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं कौतुक। आता मला सांगा, ज्या पद्धतीनं हा मुंबई पोलीस दलामध्ये रिशफल झालेला आहे, फेरबदल झालेला आहे, याचे जे धक्के आहेत, भूकंपाचे धक्के इथंच थांबणार आहेत का यानंतर पण काही अपेक्षित आहे? नाही, हे सगळ्या गोष्टी हे अपेक्षित होत्या, कारण गेल्या वर्षभरात जे गृह खात्याचे वाभाडेच निघाले होते आणि बदल्या आणि बढत्यांच्या मध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता, तो आताही त्यांनी तसाच तो गोंधळ कायम ठेवलेला आहे। तुम्ही आता पहा की मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची त्यांना बदली करायची होती, मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये जे महाराष्ट्रातले डीजी आहेत त्यांचा जो क्रम लावायचा होता तो लागला नाही। वास्तविक सुबोध जयस्वाल आणि या सरकार गृह खात्याचं पटलं नाही। काही अनेक ठिकाणी त्यांचे वाद झाले बढत्या बदल्यांमध्ये आणि वारंवार शिवसेनेचाही त्यांना त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप होता। त्यामुळे त्यांनी त्या केंद्रामध्ये तक्रारी केल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपली नियुक्ती ही केंद्रात करावी अशी मागणी केली आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती केंद्रात CISF या मुख्य पदावर झाली। मात्र ते रिक्त झालेलं पद होतं, या पदातील या पदावर राज्यातल्या 2 वरिष्ठ अशा महासंचालक पदांची नावं ही गृह खात्याकडे जायला हवी होती आणि ती गृह खात्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठवायला पाहिजे होती आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला अहवाल हा केंद्राला पाठवायला होता। मात्र तसं न करता तिथे हेमंत नगराळे यांची तात्पुरती पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक केली आणि परमवीर सिंग हे डीजी दर्जाचे असताना त्यांचं पद डाऊनग्रेड करून त्यांना मुंबईत ठेवलं। आता ह्यांनी एवढा मोठा पेच केला आहे जो कधी यापूर्वी झाला नव्हता। पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्त पदावर आणलेला आहे। वास्तविक पोलीस आयुक्त पद हे ॲडिशनल डीजी दर्जाचं आहे। ते या सरकारने वारंवार त्यांच्या सोयीनुसार या आणि मागच्या सरकारने कधी डीजी दर्जाचं केलंय, कधी ॲडिशनल डीजी दर्जाचं केलेलं आहे। त्यामुळे आता परमवीर सिंग यांची नियुक्ती करताना यांना तिथून हटवण्यात येत असताना त्यांना बरोबर 5 पोलीस जे डीजी होते, महासंचालक होते, त्यांच्याही बदल्या केल्यात आणि त्यांनी हा फेरफार केल्यामुळे हे संपूर्ण फेरफार झालेला आहे। अगदी थोडक्यात प्रसाद नेरुरकर, या एका बदलीमुळे अख्खं पोलीस दल मुळापासून बदललं जाणार आहे किंवा हादरलेलं आहे एवढं तरी म्हणू शकतो। आपल्या सोबत इतरही 2 मान्यवर आहेत। पटकन आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांच्याकडे जाणार आहोत। त्याचबरोबर आपल्या सोबत PK जैन आहेत, महाराष्ट्राचे माजी अपर पोलीस महासंचालक पदी ते राहिलेले आहेत। आपल्याला पहिला प्रश्न महेश तपासेंना विचारायचा आहे। महेशजी, ज्या पद्धतीचे बदल झालेले आहेत त्यानंतर पोलीस दलाची गेलेली लाज परत येणार आहे का? महेश तपासे, आपल्याकडून कदाचित आपला माईक म्यूट झालाय, त्याच्यामुळेच मी आपल्याला थांबवतो। दरम्यान महेश तपासेंचं वक्तव्य पूर्ण सुरू होण्यापूर्वी सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेत। सुधीर भाऊ नमस्कार, प्रसाद काथे बोलतोय, माझा आवाज आपल्याला येतोय? नमस्कार प्रसादजी, नमस्कार, आवाज येतोय प्रसादजी जी। ज्या मुद्द्याच्या साठी भारतीय जनता पार्टीनं आंदोलन सुरू केलं होतं आणि ज्या ज्या मुद्द्यांच्या आधारे ते पुढे जात होतं ते पाहता परमवीर सिंग यांची बदली हा यातला एक टप्पा आहे का आंदोलन पूर्णत्वाला गेल्याची पावती आहे?
असं आहे, भारतीय जनता पार्टीने कोण्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन केलं नसून एखाद्या चुकीच्या कृतीच्या संदर्भामध्ये भाष्य केलं होतं. कोण्या व्यक्तीच्या विरुद्ध आंदोलन करणे एवढा कोणताही व्यक्ती मोठा नाही. आमच्यासाठी कायदा आणि संविधान मोठा आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये जो जो वागणार नाही तो माणूस त्या पदाला न्याय देऊ शकत नाही, ही भावना होती. एक आत्महत्या की हत्या असा प्रश्न निर्माण झाला. जी काही सकृतदर्शनी पुरावे देण्यात आले आणि सकृतदर्शनी पुराव्याच्या आधारावर सचिन वाझे नावाचा एक पोलीस अधिकारी जो अनेक वर्ष निलंबित होता आणि चुकीच्या पद्धतीने त्याची पदस्थापना झाली होती, जो शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता आणि नंतर त्याची पुनर्स्थापना झाली. आणि आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी त्याच्यावर विविध आरोप केले जात होते आणि या आरोपाच्या पाठीशी काही जे पुरावे होते ते पुरावे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये व्यक्त करत सांगितलं की हा जर खून असेल आणि ज्या खुनाच्या संदर्भामध्ये शंका जी सचिन वाझेच्या अवतीभोवती फिरत असेल तर सचिन वाझेला तुम्ही बाजूला केलं पाहिजे, हा विषय होता. आणि या संदर्भात जेव्हा चौकशी आता होत आहे, आज चौकशी व्हावी आणि जो सुधीर भाऊ दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. अगदी सुधीर भाऊ एक दुसरा मुद्दा मी आपल्यासाठी उपस्थित करतो. सुधीर मुनगंटीवार, आपण कृपया हेही सांगा की प्राप्त परिस्थितीमध्ये विषय इथेच थांबणार आहे का या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे आणखीन कुठपर्यंत पोहोचलेत आणि कुणापर्यंत पोहोचलेत तेही शोधलं जाणं गरजेचं आहे? नाही, ते शोधावंच लागेल, गरजेचं नाही. हे देशासाठी महत्वाचं आहे. इतकं सहज सोपी जर पोलीस विभागामध्ये एखादा अधिकारी अशा पद्धतीने करत असेल असं जर आपल्याला सिद्ध झालं तर आपल्या देशामध्ये आपल्याला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज अशा पद्धतीने एखादा पोलीस अधिकारी हा पीपीई किट घालून, गाड्याचे नंबर प्लेट बदलवून, गाडीमध्ये 5 लाख रुपयाची कॅश, दारूची बॉटल आणि आम्ही सुखाने ऑल इज वेल म्हणतोय, हे अतिशय धोका आहे. उद्या अशा अधिकाऱ्यांचा उपयोग चायना, पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र करू शकतात. कारण ज्यांच्या हृदयामध्ये माझ्या भारत मातेची सेवा नसेल असे अधिकारी काय करतील याचा भरोसा देता येतो का? सुधीर भाऊ, आपण आपल्या वक्तव्यातून एक महत्वाचा संकेत देत आहे की पोलीस दलामध्ये संघटित गुन्हेगारीच जणू काही खाकी वर्दीतले लोक राबवत आहेत आणि ती मोडून काढली पाहिजे. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. या गंभीर आरोपाच्या बाबतीत आपण ठाम आहात का? हा गंभीर आरोप पोलीस विभागाबद्दल नाही, एखादा माणूस, एखादा अधिकारी त्याबद्दल असतो. अशा अधिकाऱ्याच्या कारणाने जी वर्दी असते ती बदनाम होते आणि म्हणून अशा अधिकारी निवडून व्यवस्थित अभ्यास करून चौकशा करून अशा अधिकाऱ्याचा बंदोबस्त केला पाहिजे. पोलीस विभाग त्याला तर हजारदा सलाम केला तरी कमी आहे. स्वतःच्या जीवाची प्राणाची बाजी लावून या राज्याच्या जनतेची सेवा ते करतात. आणि म्हणून माझा आरोप विभागावर नाही, माझा आरोप अशा व्यक्तीवर आहे की जो 8-8 वर्ष निलंबित होता, त्याच्यावर अनेक खुनांचे गुन्हे आहे, खंडणीचे गुन्हे आहे. अशा व्यक्तीला पोलीस विभागामध्ये घेणं म्हणजे 1000 लिटर दुधामध्ये निंबू टाकल्यासारखं आहे. ते दूध आपला जी मधुरता आहे, जी अमृत असण्याची भावना आहे, ती भावना त्यामध्ये गुप्त होते. जी सुधीर भाऊ, धन्यवाद. आपण या सर्व प्रतिक्रियेसाठी आमच्या बरोबर जोडले गेलात. त्या निमित्तानं आता आपण आपल्या चर्चेला पुढे नेतोय. महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता आपल्या सोबत जोडले गेलेत. महेशजी तपासे, थेट मुद्द्यावर येतो परत. मराठीतली एक म्हण आहे, गाढवही गेलं ब्रह्मचर्यही गेलं. महेशजी, माझा प्रश्न पोहोचलाय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पी.के. जैन आपल्या सोबत आहेत, अपर पोलीस महासंचालक राहिलेले आहेत. जैन साहेब, आपण अशा स्थितीकडे बघत असताना तुम्हाला परिस्थिती अधिक काळजीची वाटते का की बदल्या करून विषय मिटला आहे असं म्हणता येईल? प्रसादजी, ही नेहमीची पद्धत आहे शासनाची की जेव्हा काहीतरी पॉलिटिकल क्रायसिस निर्माण होतो अशा काही कारणामुळे, तर तेव्हा कुठेतरी एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बळी दिली जाते आणि हा प्रकरण संपवला जातो. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. मागच्या वेळी जेव्हा आझाद मैदानमध्ये एक मोठा मुस्लिम लोकांचा कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी बरीचशी मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली होती, तेव्हा त्या ठिकाणाचे जे कार्यक्षम पोलीस आयुक्त होते अरूप पटनायक, त्यांची बदली करून हा प्रकरण थांबवला गेला. खरं तर त्यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता, कारण की ते सर्व लोक त्याचे
हस्त हस्त त्याचे प्रोटेक्शन खाली हा सर्व कार्यक्रम झाला होता आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी. यावेळी सुद्धा मला असं वाटतं की असंच काहीतरी झालेलं आहे. त्याच्यामध्ये यावेळी सिनियर पोलीस अधिकारी याच्यामध्ये जबाबदार होते किंवा नाही हा एक इन्क्वायरीचा मुद्दा आहे. पण मी मागे सुद्धा आपल्याला म्हटलं होतं की याच्यामध्ये कुठेतरी तार लांबपर्यंत पोहोचलेले आहेत आणि हा एक डॅमेज कंट्रोलची एक्सरसाइज आहे की याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना बळीचा बकरा करावा आणि ही स्थिती अशी दाखवावी की आम्ही काहीतरी कारवाई केलेली आहे. अगदी आपण जैन साहेब आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा छेडलात. फार बरं झालं. या चर्चेकडे आपल्याला यायचंच होतं आणि आता ही चर्चा विश्लेषणात्मक स्वरूपात सुरू होत असताना मला प्रसाद नेरुरकरांना हेच विचारायचं आहे की जैन साहेब म्हणतात या सगळ्या घटनाक्रमाचे धागे दोरे हे कुठेतरी इतर ठिकाणी जोडले गेलेले आहेत. नेरुरकर साहेब आपलं निरीक्षण काय आहे? या संदर्भात क्राईम ब्रँचचे डीसीपी, उपायुक्त आणि खुद्द पोलीस आयुक्त ह्या तिघांनीही आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली नाही असं सकृतदर्शनं दिसून येत आहे. कारण जर 25 तारखेला ती गाडी सापडल्यानंतर 26 तारखेला सविस्तर तपास सुरू झाला, 27 आणि 28 शनिवार रविवार या 3 दिवसांमध्ये काय झालं याची खातरजमा पोलीस आयुक्तांनी आणि सहआयुक्तांनी 1 तारखेला घेतली. 1 तारखेला ह्यांना वाजेंच्या सहभागाविषयी थोडा कुरबुरीविषयी संशयास्पद वातावरण आल्यानंतर त्यांनी 2 तारखेला वाजेंकडचा तपास अलगनूर यांच्याकडे दिला आणि मग ह्या प्रकरणाच्या खोलात अनेक जण शिरले. पण ह्या 4 दिवसांचा झालेला जो उशीर आहे त्या उशिराला कारणीभूत हे पोलीस आयुक्तच आहेत अशा तऱ्हेचा निष्कर्ष असा काढण्यात आलेला आहे. कारण जे पोलीस आयुक्तालयामध्येच जी गाडी आली होती ती पोलीस आयुक्तालयातून आत बाहेर जात होती, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते. दुसरी गाडी जी इनोवा आता याच निमित्ताला मध्ये मी आपल्याला थांबवतो. मला एक सांगा, जर समजा इतक्या सगळ्या गोष्टी या पोलीस आयुक्तपदी राहिलेल्या व्यक्तीच्या बाबत समोर येत असतील तर आता एक थेट प्रश्न, तुम्हाला असं वाटतं की पोलीस आयुक्तपदी राहिलेल्या त्या अधिकाऱ्याला सुद्धा चौकशीला किंवा अटकेला सामोरं जावं लागू शकतं? चौकशीला सामोरं जावं लागेल. कारण वाजे हे पोलीस आयुक्तांना वाजेंनी काय माहिती दिली हे एनआयए 100% दाखल करून घेणार. कारण एनआयएचे आता ते जे अधिकारी आहेत फार निष्णांत असे अधिकारी आहेत. YC मोदी असं त्यांचं नाव आहे आणि केंद्रात गेल्या 3 वर्षापासून ते एनआयएचे प्रमुख आहेत. यांची तुम्ही कारकीर्द पाहिली तर ज्यावेळी गोधरा हत्याकांड झालं होतं त्यातील जे SITचे प्रमुख अधिकारी होते, त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग आणि असीमानंद यांना जेव्हा क्लीन चिट देण्यात आली त्यानंतर ही आहे आणि ह्या संघर्षातला हा आता परिपाक म्हणता येईल. कारण हा संघर्ष अधिक जोरदार सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या निमित्तानं आपण चर्चेला आणखीन पुढे नेऊयात. जैन साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत. PK जैन, आपण ज्या पद्धतीनं धागे दोरे इतर ठिकाणी सुद्धा असू शकतात असं सुचवत होतात, त्या अंबानी धमकी प्रकरणाचा मुळात जन्मदाता कोण असेल आणि खऱ्या सूत्रधारापर्यंत आपल्याला कधी पोहोचता येईल का? साजी, मला जे आपण ते गोष्टी विचारताय त्याबद्दल मला अजिबात कल्पना नाही. पण एवढा मात्र नक्की आहे की याच्यामध्ये हा प्रकरण सचिन वाजेच्या लेवलच्या सुरू होणारा प्रकरण नाही. याच्यामध्ये मोठी प्लॅनिंग झालेली आहे आणि काहीतरी याच्यामध्ये मोठा ज्यांनी ही सर्व रचना केली त्यांना काहीतरी मोठं साध्य करायचे होता. ते खंडणीच्या स्वरूपामध्ये म्हणा, आपण पैसे काढण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा इतर काही त्यांचा उद्देश असावा. पण याच्यामध्ये नेमके याचे जे सूत्र आहे ते कुठेतरी राजकीय लोकांकडे पोहोचतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. कारण की आपण संपूर्ण याची बॅकग्राऊंड बघा, म्हणजे अशा अधिकाऱ्यांना आणला गेला ज्यांना बरेच महत्वाचे केसेस दिले गेले आणि त्याच्यामध्ये हा प्रकरण पण दिला गेला. ज्यांनी ही संपूर्ण ही रचना केली त्यांनी फार लाईटली घेता यायला. त्यांना वाटलं की अंबानी पळत त्यांच्याकडे येतील, मदत मागतील आणि तेव्हा त्यांना मग दाबता येईल. असा काही झाला नाही आणि याच्यामध्ये काहीतरी वेगळाच कथापुराण सुरू झाला. म्हणजे मला असं वाटतं की याच्यामध्ये धागेदोरे जे आहे ते कुठेतरी मोठ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि हे जे आता जे पोलीस आयुक्ताची बदली करण्यात आली वगैरे हे सर्व ते डॅमेज कंट्रोलचा भाग आहे असा माझा ठाम मत आहे. आपण असं म्हणता आहात की डॅमेज कंट्रोल अर्थात आपली प्रतिमा आणखीन मलिन होऊ नये म्हणून टाकलेली ही पावलं आहेत.
त्याचबरोबर तुम्ही याचे धागेदोरे इतर कुठपर्यंतही पोहोचले गेले तेही शोधणं गरजेचं आहे असं सुद्धा नमूद केलं. पी.के. जैन यांचं निरीक्षण आपण ऐकलं. प्रसाद नेरुरकर हे आपल्यासोबत चर्चा करत असताना गेल्या 2 आठवड्यापासून जी भाकीतं वर्तवत होते ते प्रत्येक भाकीत टप्प्याटप्प्यावर खरं ठरत गेलेलं आहे. या दोन्ही व्यक्तींच्या सोबत चर्चा करत असताना आपल्यासोबत 2 राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याकडे आता चर्चेसाठी वळतोय. आजच्या चर्चेचं आपलं शीर्षक आहे की पवार हे शिवसेनेचे संकटमोचक ठरणार का. चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्ताच्या बदलीच्या निमित्तानं काय काय घडतंय, काय काय घडू शकतं याबाबतची चर्चा आपण केलीच, पण याचे राजकीय परिमाण आणि परिणाम हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. मला पटकन पहिला प्रश्न जयंतराव माइंडकरांना विचारायचा आहे. जयंतराव, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल अशी अपेक्षा आहे. थेट मुद्द्यावर येतो. तो येतोय. काल नवी दिल्लीत शरद पवार म्हणाले पोलीस आयुक्तांच्या बदलीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. जर समजा मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असेल, तो किती दिवस असेल हे मुख्यमंत्री ठरवणार असतील, तर आज ट्विट गृहमंत्र्यांनी का केलं असेल? याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची कुठली भूमिका आहे का जी राष्ट्रवादीला मान्य नाही आणि राष्ट्रवादीची कुठली भूमिका आहे का जी मुख्यमंत्र्यांना मान्य नाही, हेही या पद्धतीतून समोर येतंय का जयंतराव? सध्या 3 पक्षांचं सरकार आहे आणि 1995 ते 99 2 पक्षांचं सरकार होतं. तेव्हाची एक घटना सांगतो. कोल्हापूरला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी चक्क डीजीपी कोण होतील हे अनाऊन्स केलेलं होतं आणि तेव्हा गोपीनाथ मुंडे जे गृह खातं सांभाळत होते त्यांनी मी गृहमंत्री असल्यामुळे मी अनाऊन्स करीन असं सांगितलं आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं होतं ते प्रिव्हेल झालं. हे एवढ्याच करता सांगत आहे की शेवटी म्हणजे तसं तांत्रिक दृष्ट्या जे शरद पवारांनी सांगितलं ते अगदी योग्य आहे की शेवटी कोणाकडे काय खातं आहे याला म्हणजे ठीक आहे. ठीक, तुम्ही असं म्हणताय की ती तांत्रिक एक बाब आहे जी शरद पवारांनी नजरेस आणली. मग आता मला शैलेंद्र परांजपे दुसरे राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासाठीचा हा प्रश्न आहे. शैलेंद्रजी, आपण सांगा ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलाय त्यात तांत्रिक बाबी समोर आणल्या गेल्या, पण शेवटचा शब्द कुणाचा ठरला? पवारांनी बदल्या करून शिवसेनेला वाचवलं, सरकारला वाचवलं का राष्ट्रवादीची प्रतिमा सांभाळली? आपल्याकडे तुम्ही जसं मराठीत एक म्हण वापरली तशीच मी एक म्हण वापरतो. मराठीत एक म्हण आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी. आता हे जे काही आघाडीचं सरकार आलेलं आहे त्याला 3 चाकांची रिक्षा म्हणा, टेम्पो म्हणा, आघाडी म्हणा, बिघाडी म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, ते सरकार आणलंय कोणी हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. त्याची कारणं काय आहेत हे माहीत आहे. आता संकट मोचक म्हणायचं पवारांना का संकट तयार करून ते योग्य वेळी आपल्या सोयीने हरण करणारा नेता म्हणायचं? त्याचं कारण असं की राज्याच्या दृष्टीने हा प्रश्न छोटा आहे सचिन वाझेंचा, असं ते 2 दिवसापूर्वी म्हणाले होते. त्यानंतर बैठकांची सत्रच्या सत्र झाली ओळीने आणि ती सगळं होताना त्यांनी परत तेच सांगितलं की अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याची गरज नाही, पण आयुक्तांच्या बदलीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. तर याचा अर्थ त्यांची इन्व्हॉल्वमेंट ते म्हणजे सगळ्यात असून सगळ्यात नसल्यासारखे आहेत आणि अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते संकट मोचक आहेत का नाही ते उद्धव ठाकरेंना माहिती आहे आणि ते संकट तयार करून त्याचं संकट मोचन करतात का नाही हा संशोधनाचा विषय कदाचित पुढच्या पिढ्यांसाठी ठरेल. अगदी शैलेंद्र, या मुद्द्यानं आपण एका नव्या विषयाला स्पर्श केलात की मुळात जो विषय स्थानिक म्हणून छोटासाच दाखवण्याचा प्रयत्न झाला होता तो अचानक इतका मोठा व्हावा की 4 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या एका ट्विटवर केल्या जाव्यात. आपल्यासोबत पी.के. जैन आहेत. पी.के. जैन साहेब, आता या निमित्तानं विषय राजकीय वाटेल, तुम्हाला कदाचित राजकीय उत्तर द्यायचं नसेल, पण मी वेगळ्या अंगानं आपल्याला एक प्रश्न विचारतो की हे प्रकरण खरंच इतकं छोटंसं होतं का ज्याला स्थानिक या शब्दामध्ये रोखण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नात केला गेला? प्रकरण छोटा सुरुवातीपासूनच नव्हता. मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी तेच म्हटलो की कुठेतरी हे त्याच्या कॅच चुकलं की हा एवढा मोठा प्रकरण होऊ शकेल. त्यांना वाटलं की छोटासा प्रकरण आहे, त्या माणसाला धमकावण्याचा प्रयत्न केला तर ते कुठेतरी डिस्कशन साठी समोर येतील वगैरे असा काहीतरी सुरुवातीला प्लॅनिंग झाला. कारण की जशी प्लॅनिंग झाली, गाडीचे इंजिनचे नंबर मिटवण्यात आले, ते नंबर कधी आपल्याला एक म्हणजे छोट्या कॉन्स्टेबलला सुद्धा माहिती आहे
की फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये एक क्षण लागतो ते गाडीचा नंबर काढायला, इंजिनचा नंबर काढायला आणि त्यावरून गाडी ट्रेस करायला. म्हणजे हे एक फार क्रूड अटेम्प्ट होती की ही गाडीच्या काही सुरुवातीला ठाव ठिकाणं मिळू नये. अधिकारी तोच तपास करत होता. म्हणजे कुठेतरी त्याच्या क्या चुकला की हा एवढा मोठं प्रकरण होईल, आणि त्या चुकीमुळे म्हणूनच ते सुपरविजन सुद्धा लॅक्स झाला. म्हणजे एक मंत्री विशेष यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये अशी भूमिका घेतली की वाजेची काही चूक नाही याच्यामध्ये, वाजे व्यवस्थित काम करतो, मुंबई पोलीस कॅपेबल आहे. त्या सर्व गोष्टीबद्दल मला काही म्हणायचे नाही, परंतु हा प्रकरण छोटा नव्हता. याला फक्त त्यांनी त्याच्या क्या चुकला की हा प्रकरण छोटा आहे म्हणून हा एवढा मोठा वाढला, आणि त्याच्यामध्ये NIA आली. जशी त्यांनी तपास सुरू केली, त्याचे धागेदोरे मिळू लागले, परता उघडू लागल्या, त्याच्यानंतर मग हे एम्बॅरेसिंग झालं स्टेट गव्हर्नमेंटसाठी. म्हणून सुरुवातीला वाजेची बदली, नंतर हा प्रकरण ATS कडे, नंतर तिथे सुद्धा काही प्रगती होत नाही. त्याच्यानंतर हा आता CAP न हलवायचे की नाही हलवायचे, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यायची की नाही घ्यायचे, या सर्व गोष्टीवरून आता एका पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. बाकी जे इन्सिडेंटल आहेत हे दाखवण्याकरता की हे जनरल ट्रान्सफरचा भाग आहे. हा जनरल ट्रान्सफरचा भाग नाही. त्यांनी फक्त पोलीस आयुक्तांना हटवून कुठेतरी या प्रकारावरती पडदा टाकायची आहे, म्हणून अशा प्रकारचे ऍक्शन शासनाकडून झालेलं आहे. याच्यामध्ये सखोल चौकशी ऑलरेडी सुरू आहे. तपासामध्ये मला असं वाटते, माझी तरी खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये काही मोठ्या गोष्टी आपल्या समोर येणार आहे. अगदी PK जैन साहेब यांनी दोन महत्वाच्या गोष्टी नजरेसमोर आणल्या. एक, हे प्रकरण लहान कधीच नव्हतं. दोन, तपासामध्ये अनेक गोष्टी पुढेही येतील ज्या कदाचित जास्त धक्कादायक असू शकतील. मग आता प्रसाद नेरुरकर यांच्यासाठी प्रश्न आहे. प्रसाद नेरुरकर हे वरिष्ठ गुन्हे वार्ताहर आहेत. आपल्या आजवरच्या तमाम अनुभवाचा वापर करून एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे प्रकरण स्थानिक आहे असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न का होत होता? हे प्रकरण स्थानिक तर मुळीच नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इन्व्हेस्टिगेशन आणि इंट्रोगेशन, यापूर्वी ह्या प्रकरणाची, वाझेंची आणि इतर सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू होती. मात्र त्यानंतर वाझेंना अटक झाली आणि त्यावेळी जेव्हा इंट्रोगेशन सुरू झालं आणि ह्या चौकशीमध्ये त्यांचे मोबाईल, त्यांच्या मित्रांचे मोबाईल, त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल, त्यांचं कार्यालय, त्यांचं घर, ते वापरत असलेली गाडी, त्यांचे लॉग बुक आणि या संपूर्ण गोष्टीचा खोलात तपास केल्यानंतर आता त्यांच्या तपासावर 3 प्रमुख गोष्टी या राडारवर आहेत. एक, गेल्या काही दिवसांपासून वाझे हे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातल्या काही पंचतारांकित हॉटेलांमध्ये वास्तव्य करत होते. ह्या त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांना कोणत्या राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी की पोलीस अधिकारी हे भेटले. त्यानंतर त्या दक्षिण मुंबईमध्ये ते कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आढळले. हे काही CCTVचे फुटेज NIAच्या हाती आलेले आहेत. या सगळ्यांची खोलात चौकशी झाली. प्रसादजी, हा अत्यंत एक नवा खळबळजनक तपशील समोर येतोय. याच्यावर थोडस आपल्याला जोर देऊन माहिती काढण्याच्या निमित्तानं, म्हणजे याच्यावर आणखीन थोडंसं बोलायला हवं. मी तुम्हाला परत एकदा विचारतो, हा जो काही नवा तपशील NIAच्या हाती सापडलाय त्याचे धागेदोरे हे कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाशी असू शकतात असं आपण म्हणालात. हा नक्की काय प्रकार आहे? एकदा जरा थोडक्यात परत आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. वाझे 1-2 नव्हे तर अनेक मोबाईल वापरत होते. तसं ते फार पूर्वी क्राईम ब्रँच मधली हे कार्यपद्धती आहे. जे धडाडीचे अधिकारी असतात, ज्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्या पाठीवर शिक्के बसलेले असतात, ते अशा प्रकारचे मोबाईल्स वगैरे वापरतात, खूप मोबाईल वापरतात आणि ते मोबाईल घेण्यासाठी पण आणखीन 1-2 फंटल ठेवतात. पण या चौकशीमध्ये जेव्हा वाझे वापरत असलेले, त्याचे मित्रमंडळी वापरत असलेले मोबाईलचे लोकेशन, डम डाटा, या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. तेव्हा वाझे हे गेले काही दिवस दक्षिण मुंबई आणि पश्चिम नगरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जात होते. तेथील फुटेज आता तपास यंत्रणांच्या हाती आलेलं आहे आणि या फुटेजवरून नेमकं वाझे तिथे कोणाकोणाशी बोलले, कुठल्या राजकीय लोकांशी बोलले, त्यांच्या कुठे भेटी झाल्या, हे काही तासानंतर तपासावर आल्यावर हे सगळे तपासाच्या राडारमध्ये येतील. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जी मर्सिडीज गाडी त्या सापडली, त्या मर्सिडीज गाडीचं लोकेशन आणि त्याचं कनेक्शन हे थेट धुळ्यापर्यंत जाते. आणि जी गाडी ते भावसार म्हणून त्यांची गाडी होती, त्या भावसार यांचं कनेक्शन अण्णा गोटे यांच्यापर्यंत जातं. ते अण्णा गोटेंचे समर्थक आहेत. त्यांच्या फेसबुकच्या, तुम्ही त्यांच्या त्या संपूर्ण त्यांचे फेसबुक पाहिलं तर त्याच्यात ते त्यांचे समर्थक वापरतात. आणि हे अण्णा गोटे नंतर राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. आणि अशा अनेक प्रकारचे क्लिष्ट आणि ट्विस्ट या प्रकरणाला आहेत. त्याचबरोबर जे मेल आले ते तिहार कारागृहातून आले. त्याच्यामुळे NIA पण ह्या संपूर्ण
गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आहे की एका ह्या प्रकरणामध्ये आणखीन किती धागेदोरे असू शकतात आणि किती दूरवर यांचे संबंध आहेत. अगदी. आणि पी के जैन यांच्यासाठी त्याच निमित्तानं पटकन प्रश्न, जैन साहेब आपल्यालाही हेच वाटतंय का की पोलीस दलातल्या बदल्या तर किमान आत्ताच्या घडीला डॅमेज कंट्रोल म्हणून असतील, पुढच्या टप्प्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा नंबर लागू शकतो? हे सर्व तपासाचा भाग आहे प्रसादजी. मला असं वाटते की जर हा आपला सचिन वाझे फुटला, त्यांनी चांगली माहिती दिली, नाही तर पुढे एनआय कडे दुसरे मार्ग आहे त्याच्याकडून माहिती काढण्याचे. परंतु जरी तो फुटला, त्यांनी नावे दिली, तर ती जी माहिती मिळेल त्याला मग प्रॉपरली व्हेरीफाय करणे आणि त्याच्यानंतर राजकीय व्यक्तीवर हात घालणे. कारण की हे अत्यंत सोपं आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीवर हात घातला तर तो म्हणतो की हा मला टार्गेट केला जात आहे रुलिंग पार्टीकडून किंवा ऑपोजिशन कडून इत्यादी. तर एकदा त्यांच्याकडून माहिती मिळाली, ती माहिती व्हेरीफाय झाली, व्हेरीफायबल असली, तर मला असं वाटते की हे चांगले याच्यामध्ये आपल्याला काही मोठे नावं, काही मोठी कारवाई समोर येताना दिसेल काही दिवसामध्ये. आपल्या सोबत आणि त्याचबरोबर प्रसाद नेरुरकर, शैलेंद्रजी परांजपे आणि जयंतराव माइंडकर या सगळ्यांबरोबर या संपूर्ण घटनेचं विश्लेषण आपण करूच. थोड्या वेळापूर्वी जेव्हा ही चर्चा सुरू झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे आपल्या सोबत होते. मात्र विषयाचा एकूणच आवाका लक्षात घेतल्याच्या नंतर काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याला या चर्चेत सहभागी होता येणार नाही अशा स्वरूपाची माहिती त्यांनी पाठवली. त्यांच्या त्या भूमिकेचा संपूर्णपणे आदर व्यक्त करत आम्ही महेशजी तपासे यांना धन्यवाद देतोय. आणि आता आपण एक चर्चेत छोटीशी विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सचिन वाझे काही लादे नाही का अशा प्रकारच्या शब्दांमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्याचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून बचावात्मक स्वरूपात समर्थन केलं गेलं, त्या पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या पोलीस दलातल्या 4 IPSच्या बदल्या कराव्या लागल्या. मुंबईचं पोलीस आयुक्त पद, ज्या पोलीस आयुक्त पदी बसलेला व्यक्ती हा अत्यंत सन्माननीय कारकीर्द राबवून आलेला असतो, त्याला उचलून होमगार्ड सारख्या ठिकाणी टाकावं लागलं. हे सगळं घडलं ते कोणत्या कारणांमुळे हे तर आपल्याला समजायचंच आहे, पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचे राजकीय कंगोरे सुद्धा आपल्याला तपासायचे आहेत. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं आपण चर्चेसाठी स्वागत करूयात. आणि आता आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एक पटकन आपल्याला परिचय करून देतो. माजी पोलीस अपर पोलीस महासंचालक पदी राहिलेले पी के जैन, जयंतराव माइंडकर, शैलेंद्र परांजपे आणि त्याचबरोबर आपल्या सोबत मुंबईच्या माझ्या स्टुडिओमध्ये आहेत वरिष्ठ गुन्हे वार्ताहर प्रसाद नेरुरकर. नेरुरकर साहेब, आता आणखीन 2 मुद्दे आलेत. एक मुद्दा आहे तो मनसुखच्या शवविच्छेदन अहवालाच्या संदर्भातला. शवविच्छेदन अहवालाचा एक तपशील असं सांगतो आहे की मनसुखच्या शरीरामध्ये खाडीचं पाणी गेलेलं होतं. दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जात आहे, जे भारतीय जनता पार्टीचे नेता आशिष शेलार यांनी सांगितलं की मनसुखच्या शवविच्छेदन अहवालाशी छेडछाड झाली आहे. या दोन्ही बाबत तुमचं निरीक्षण? वास्तविक छेडछाड होण्याचा काही प्रश्न येतच नाही. जो मृतदेह पाहिला तर जे ज्येष्ठ अधिकारी आणि जे ह्यापूर्वीचे निरीक्षक आहेत ते काय सांगतात की तो जे रुमाल होते ते तोंडावर ह्यासाठीच बांधण्यात आले होते जेणेकरून त्यांच्या तोंडामध्ये पाणी जाणार नाही आणि त्यांचं ते शरीर फुगून त्यांची बॉडी वर येऊन तरंगणार आणि कुठल्या तरी किनाऱ्यावर लागणार नाही, तीच पाण्याच्या खाली गेली पाहिजे आणि कुठेतरी तळाला लागली पाहिजे. त्यांची बॉडी लवकर भेटून देण्यामागचा उद्देश मारेकऱ्यांचा असावा. आता NIA पण ह्याच्यामध्ये पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये गेलेली आहे. 17 तारखेला जेव्हा त्यांनी विक्रोळी येथे गाडी पार्क करून त्यांनी ओला मागवल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाचं त्यांनी सांगितलं आणि तिथून त्यांनी ते लोकेशन बदलून आणखीन पुढे गेले. तर ह्या सगळा तपशील आता NIAच्या हाती येत आहे आणि आता मनसुख ते फ्लॅशबॅक मध्ये जाता NIAच्या हाती अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की कदाचित मनसुख हिरेन यांना देखील या कटाची कल्पना असण्याची दाट शक्यता होती. मात्र ते तितके धाडसी आणि मनाने ठाम नव्हते, कमकुवत होते आणि ते कुठेतरी जर आणखीन वाजेंच्या व्यतिरिक्त आणखीन काही पोलीस अधिकारी याच्यामध्ये गुंतले तर ते फुटण्याची दाट शक्यता होती. कदाचित त्यामुळे तर त्यांचा मृत्यू झाला नसेल ना असा निष्कर्षाप्रत NIAचे अधिकारी आलेले आहेत.
ठीक आहे, याच चर्चेला आपण थोडंसं पुढे नेऊयात. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो हो, अगदी. नमस्कार. अतुलजी नमस्कार आणि धन्यवाद. स्वागत आपलं या चर्चेत करतो. पटकन एक प्रश्न असा उपस्थित करतो की मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचेही धागेदोरे आणखीन पुढपर्यंत पोहोचलेले असतील अशी शक्यता या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आली. आता सुद्धा आपण शवविच्छेदनाच्या अहवालाच्या निमित्तानं विचारलेल्या प्रश्नाला जे उत्तर दिलं त्यातला संदर्भ ऐकला असेल. हे सगळं प्रकरण कुठवर आणखीन पुढे जाणार आहे? विरोधक या नात्यानं तुम्ही आता कोणत्या मुद्द्यांचा पाठपुरावा करणार आहात? मला एकच वाक्य म्हणावंसं वाटतंय की बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी. आता ही दूर तक म्हणजे कुठपर्यंत हे येणारा काळ ठरवेल. कारण इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी पूर्ण क्षमतेने काम करते आणि त्याच्यामुळे याचे धागेदोरे हे राज्यातला सर्वात मोठा भूकंप करणाऱ्यापर्यंत सुद्धा असू शकतात. कारण मी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय, विधानसभेत ज्या गोष्टीची मी स्वतः मागणी केली, की मुळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन 2-4 प्रश्नांची उत्तरं जनतेला दिली पाहिजे जी जनतेच्या मनात आहेत. बर, पहिला मुद्दा असा आहे, 2017 साली 13 वर्ष सस्पेंड असलेल्या माणसावर खंडणीचा गुन्हा असताना त्याला मुख्यमंत्र्यांनी सेवेत का परत घेतलं? हे सेवेत घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास कमिटीने आणि गृहमंत्र्यांनी हे आणलं होतं का की त्याच्यावर खंडणीचा गुन्हा आहे? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. तो शिवसेनेचा माजी प्रवक्ता आहे, शिवसेनेचे कार्यकर्ते होते. असं असताना त्यांना परत सेवेत घेताना कुठला विचार मुख्यमंत्र्यांनी केला? तिसरा मुद्दा, सेवेत परत घेतलं तर थेट क्राईम ब्रँच का दिली? क्राईम ब्रँच दिल्यानंतर क्राईम ब्रँचच्या इंटेलिजन्स युनिटचा प्रमुख हा वर्षानुवर्ष सिनियर इन्स्पेक्टर असतो. बर, असं असताना एपीआयला असताना त्यांना का त्याचं प्रमुख केलं? याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि अतुलजी. गेल्या वर्षभरातल्या 8 महिन्यातल्या सर्व इम्पॉर्टंट केसेस मध्ये आयोग बर. सचिन वाझेत कसे होते? अतुलजी, आता म्हणजे इथे 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 आणखीन काही मुद्दे उपस्थित राहतात. आपण ज्या प्रश्नांची मालिका समोर मांडली ते प्रश्न आतापर्यंत वारंवार समोर आले आहेत, पण त्याचबरोबर तुम्ही सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये काही वेगळे प्रश्न उपस्थित केले, त्याकडे मी आपलं लक्ष वेधतो. तुम्ही असं म्हणालात की एका एपीआय पदावर असलेल्या माणसाशी पोलीस आयुक्त तासनतास कसे काय चर्चा करत होते, हा एक तुमचा प्रश्न होता. आत्ताच्या घडीला अतुलजी, मला अशी माहिती तुमच्याकडून हवी आहे की जे काही घडलंय, जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यापासून ते मनसुखची डेड बॉडी अर्थात मृतदेह मिळेपर्यंत यातलं काहीच आयुक्तांना माहित नव्हतं. आणि आयुक्तांना माहित नव्हतं तर मग वर गृहमंत्री आणि त्यावर मुख्यमंत्री इथपर्यंत या सगळ्या प्रकरणाला पोहोचूच दिलं नव्हतं. हे सगळं वाझे एकटे करू शकतात? नाही बघा, वाझे हे एकटे करूच शकत नाहीत. वाझेला आशीर्वाद पूर्णपणे परमवीर सिंग यांचा होता. ज्यांना पोलीस दलातल्या आतल्या बातम्या माहिती आहेत त्यांना हे माहिती आहे. परमवीर सिंग यांच्या टोळीमधले कोण कोण लाडके त्यांचे पोलीस अधिकारी होते. आपण सगळ्यांनी हे पाहिलंय की एपीआय मध्ये हे मुख्यमंत्री आणि परमवीर सिंग यांच्या गळ्यातले ताईच होते. आणि त्याच्यामुळे क्राईम ब्रँच मध्ये त्या गाड्या वापरल्या गेल्या दहशतवादी कृत्य करण्याकरता आणि खंडणी करता. हे सीपीला माहित नव्हतं. आणि जर का त्या सीपीला माहित नव्हतं तर का असं आपण गृहीत धरलं तर सीपीला तात्काळ निलंबित केलं पाहिजे. माहित नसलं तरी सुद्धा माझं तर म्हणणं हे माहित होतं आणि म्हणून मी 3 दिवसापासून ही मागणी करतोय. आणि आजही त्यांची बदली केल्यानंतर माझी रिॲक्शन ही येत आहे की ही केवळ मखलाशी आहे. अतुलजी, याच मुद्द्याला थोडंसं पुढे नेऊयात. आपण असेच थोडा वेळ अजून आमच्या सोबत थांबा. आपल्या सोबत वरिष्ठ गुन्हे वार्ताहर या नात्यानं प्रसाद नेरुरकर आहेत, पोलीस अधिकारी या नात्यानं राहिलेले पी.के. जैन आहेत आणि काही राजकीय विश्लेषक आहेतच, ज्यामध्ये एक नाव जयंतराव वाईनकरांचं आहे आणि शैलेंद्रजी परांजपे आहेत. चर्चेला थोडं पुढे नेतोय अतुल भातखळकर, आपण सोबत राहा. मला एक विचारायचंय प्रसाद नेरुरकर आपल्याला. प्रसादजी, एक गोष्ट स्पष्ट करा की आता हा सगळा मामला राजकीय नेत्यांच्या पर्यंत जाईल. तुम्हाला वाटतंय एखादा राजकीय नेता हा एनआयएच्या समोर बोलावला जाऊ शकतो, त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का हे विचारलं जाऊ शकतं? काल मर्सिडीजमध्ये जो काही दस्तऐवज सापडला, जे काही तिथे डायरी
आणि आणखीन मोबाईलचे नंबर आणि व्हिडिओ शूटिंग आणि व्हिडिओ फुटेज ते तिथे पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य होतं. या काळातलं फुटेज आणखीन पुढे आलं आणि त्या फुटेजमध्ये जर जी संशयास्पद व्यक्ती दिसेल आणि ती राजकारणातली असेल तर ती नक्की या चौकशीला सामोरं जावी लागेल. आता भातखळकर थोड्या वेळापूर्वी जे काही उदाहरणं देत होते तर अशी उदाहरणं फक्त ह्या आताच्या सरकारमध्ये झालेली नाही आहेत. मागच्या सरकारमध्ये देखील प्रदीप शर्मा जेव्हा न्यायालयातून संपूर्ण आपल्या आरोपातून मुक्त झाले तेव्हा त्यांची नियुक्ती पण ठाण्यामध्ये झाली होती आणि तेव्हा आताचेच पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे ठाणा पोलीस आयुक्त होते आणि प्रदीप शर्मा यांच्याकडे तेव्हा क्राईम ब्रँचची जबाबदारी होती आणि त्यांनी दाऊच्या भावाला मी आपल्याला यासाठी थांबवतो. एक नवा तपशील समोर येतोय. एकदा पूर्ण चित्र कशा स्वरूपात समोर येते ते पाहूयात. त्यावर आपल्याला राजकीय प्रतिक्रियाही जाणून घ्यायच्या. संजय राऊत काय म्हणतात ते आता पाहणं आपल्या सगळ्यांसाठी लक्षवेधी आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलंय. संजय राऊत यांचं ट्विट आता पूर्णपणे पडद्यावर येईल ते आपण पाहूयात. ते असं म्हणतात, मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळालेले आहे. संजय राऊत यांच्या ट्विटवरचा हा तपशील आपण पहा. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीही राहू नये. खाकी वर्दीचा मान आणि शान या पुढील काळात अधिक हिमतीने आणि सचोटीनं राखली जाईल हीच अपेक्षा. अतुल भातखळकर, आपली पहिली प्रतिक्रिया. संजय राऊत आता सांगतायत की पोलीस दलाची मान राखा, शान राखा आणि सचोटीनं वागा. हे त्यांना पोलिसांना सांगावं लागलं. काल परवापर्यंत ते पोलीस दलाची बदनामी विरोधक करतायत अशी भूमिका घेत होते. नाही, संजय राऊतांची विधानं ही काही फार गांभीर्याने घ्यायची कारण नाही. कारण त्यांनी स्वतःच सांगितले कंपाऊंडर कडनं ते औषधं घेतात. त्याच्यामुळे मला त्यांच्या मनस्थितीविषयीची खूप काळजी असते. माझे चांगले मित्र आहेत ते, तो मुद्दा नाही आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस दलाचं शौर्य आणि त्याची इब्रत ही काही एक दोन पोलीस ऑफिसरच्या हाताखाली नसते. तेलगी प्रकरणामध्ये डीसीपी, जॉईंट सीपी इथपर्यंत त्याची लोक निलंबित झाली. त्यामुळे मुंबई पोलीस दलाची इब्रत ही काही धुळीला मिळालेली नाहीये. मुद्दा यातला हा आहे की जेव्हा पोलीस प्रशासनामध्ये अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्यावेळेचे सत्ताधारी राजकीय नेतृत्व कसं वागतं हा त्यातला खरा महत्वाचा मुद्दा आहे. आता इथे आपण राजकीय नेतृत्वाचा मुद्दा काढलात. मी आपल्याला एका दुसऱ्या मुद्द्याकडेही त्या निमित्तानं वळवू इच्छितो. तो असा आहे की शरद पवारांनी सरकारवर आलेलं सगळं संकट दूर केलेलं आहे का? पवारांनी शिवसेनेला सुद्धा या संकटाच्या काळातून बाहेर काढलं आहे का? केवळ आणि केवळ राष्ट्रवादीला सेफ झोन मध्ये नेऊन ठेवलंय? हे बघा, याचं काही राजकीय विश्लेषण खरं तर करायची वेळ नव्हे, पण अनिल देशमुख हे महाराष्ट्राच्या इतिहासातले एक अत्यंत अकार्यक्षम आणि राजकीय स्वरूपाचे असे गृहमंत्री आहेत. हे विधानसभेत सुद्धा मी त्यांच्या तोंडावर सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकरण आलं की आम्ही भाजपची चौकशी करू, भाजपची चौकशी करू, भाजपच्या चौकशा जरूर करा, आम्ही स्वागत करतो. पण त्या चौकशीचा रिपोर्ट द्या ना. कोरोना यायच्या आधी या महाशयांनी सांगितलं होतं की आम्ही भाजपच्या काळामध्ये फोन टॅपिंग केलं विरोधी पक्षाचं, त्याची चौकशी करू. अरे तो वर्ष होऊन गेलं, ते चौकशीचं काय झालं? कंगना राणावतच्या ड्रग कनेक्शनची हे चौकशी करणार होते, त्याचं काय झालं? भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी करणार होते, त्याचं काय झालं? बरं, आम्ही काही यांच्यासारखं असं म्हटलं नाही की चौकशी करूच नका, करणार असाल तर सीबीआय कडनं करा, एनसीपी कडनं करा. आम्ही म्हटलं पोलिसांकडनं करा, तुमच्या अखत्यारीतील पोलिसांकडनं करा, आमची काही अडचण नाहीये. कर नाही, त्याला डर नाही. आणि त्याच्यामुळे पवारांनी अत्यंत हुशारीने यात गेम केलेला आहे. परमवीर सिंग यांना त्यांनी हटवलेलं आहे आणि गृहमंत्री पद मात्र त्यांनी स्वतःच वाचवलं. धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ दिली नाही, त्यांच्या स्वतःच्या गृहमंत्र्यावर कारवाई होऊ दिली नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसून हे राष्ट्रवादीच्या हातातले एक पपेट बनलेले आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे, या निमित्तानं एक राजकीय विश्लेषण आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत शैलेंद्र परांजपे आहेत. शैलेंद्रजी, एक गोष्ट पटकन आपल्याकडून जाणून घेतो. शिवसेनेनं आतापर्यंत त्यांचे लाडके असे 2 मोहरे या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी राहून सुद्धा गमावले. संजय राठोड, ज्यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नव्हती, मात्र नंतर असं कळलं की शरद पवारांनी सांगितलं म्हणून त्यांचा राजीनामा झाला. परमवीर सिंग, जे दुसरे लाडकं व्यक्तिमत्व होतं, ते सुद्धा
शिवसेनेला गमवावं लागलं आणि त्याच्या तुलनेत जे वादग्रस्त लोक राष्ट्रवादीत होते ते तसेच्या तसे सुरक्षित दिसतात. शैलेंद्रजी, राष्ट्रवादी सरकार चालवते हा आरोप या निमित्तानं बळकट होतो का आणि भविष्यात या सरकारची वाटचाल काय दिसतेय? तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं अगदी सोपी आहेत, कारण ज्यांनी विधानसभा कव्हर केली आहे, आता जे रेग्युलर मंत्रालयात रिपोर्टिंग करतायत त्या सगळ्यांना माहीत आहे की शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांनी आरोपही केला होता की मुख्यमंत्री हाऊसलाही तोंड देत नाहीयेत, हाऊसमध्ये गदारोळ झाला तर सभापतींच्या दालनातल्या बैठकांनाही येत नाहीयेत आणि सगळा जो काही कार्यभार आहे तो अजित पवार आपल्या डोक्यावर घेत आहेत. त्यामुळे जणू काय अजित पवारच सरकारचे प्रमुख आहेत की काय असं वाटावं असं एकूण विधानसभेतलं वातावरण असतं. आणि तुम्हाला गंमत वाटेल, परंतु सभागृहात गदारोळ चालू असताना तात्पुरते किंवा तालिका अध्यक्ष असलेल्या एका अध्यक्षांनी तर असं म्हटलं की अजितदादांनी जर अपोजिशनला शब्द दिला असेल तर तो मानायला हवा, म्हणजे आपण चेअरमध्ये आहोत असे भान लोकांना नाही, इतकं अजितदादांच्या शब्दाला मान आहे. आणि मुख्यमंत्री मात्र पळ काढतायत या सगळ्या चर्चांपासून, असं साधारण चित्र दिसतंय. त्यामुळे शैलेंद्रजी मी आपल्याला थांबवतोय, एकच मिनिट. शैलेंद्रजी, हातात आहे असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होती ती ऐकूया. जिस प्रकार से जिलेटिन स्टिक से भरी हुई एक स्कॉर्पियो पाई गई और उसके बाद जो घटनाएं घटी वो आप सभी के सामने है. जिस प्रकार से पुलिस महकमे से ही इस प्रकार की गाड़ी प्लांट की जाती है और उसके बाद की घटनाओं में इसमें की सबसे बड़ी कड़ी मनसुख हिरण, इनको जिस प्रकार से मर्डर उनका किया जाता है, जिस प्रकार से उनका खून किया जाता है, ये सारी चीजें मुंबई और महाराष्ट्र के इतिहास में इससे पहले कभी नहीं हुई. हमने 90 के दशक में क्रिमिनलाइजेशन ऑफ पॉलिटिक्स, राजनीति का अपराधीकरण, ये महाराष्ट्र में उसका अनुभव लिया था और उसी प्रकार की परिस्थिति. और अब तो अगर रक्षा करने वाले ही इस प्रकार से अपराधी तत्व बन जाए तो सुरक्षा कौन करेगा, यह सवाल है. इसमें सबसे अहम सवाल यह होता है कि एपीआई सचिन वाजे, इन्हें नौकरी में वापस क्यों लिया गया. वे 2004 में सस्पेंड हुए, 2007 में उन्होंने वीआरएस दिया और उसके बाद उनका वीआरएस एक्सेप्ट नहीं हुआ क्योंकि उनके ऊपर इंक्वायरी चल रही थी. 2018 में जिस समय मैं मुख्यमंत्री था, उस समय शिवसेना की ओर से दबाव था कि एपीआई वाजे को फिर एक बार सरकार की सेवा में लिया जाए, पुलिस महकमे में लिया जाए. और उस समय मैंने उनका पास्ट रिकॉर्ड देखने के बाद यह तय किया कि एडवोकेट जनरल की सलाह मैं इसमें लूंगा. और मैंने एडवोकेट जनरल जी की सलाह ली. हालांकि वो कोई रिटर्न सलाह नहीं थी, लेकिन मैंने उनको फाइल दिखाई और उन्होंने मुझे साफ ये कहा कि इस मामले में हाई कोर्ट ने उनको सस्पेंड किया है, बहुत गहरी इंक्वायरी चल रही है, ऐसे समय उनको लेना ठीक नहीं होगा. और मैंने उस समय उनको नहीं लेने का फैसला किया. आप ये भी जानते हैं कि बीच में 2008 में सचिन वाजे, इन्होंने शिवसेना में प्रवेश किया. कुछ समय तक शिवसेना के प्रवक्ता के रूप में भी उन्होंने काम किया और शिवसेना के साथ बड़े गहरे रिश्ते ये सचिन वाजे के रहे. इतना ही नहीं तो जो शिवसेना के एक्टिव लोग हैं, इनके साथ बिजनेस रिलेशन भी उनके रहे, कुछ कंपनीज भी उन्होंने तैयार की. और 2020 में
19 के अंत में जब शिवसेना की सरकार, उद्धव ठाकरे जी की सरकार आई, तो फिर एक बार सचिन वाजे को वापस लाने का प्रयास शुरू हुआ, और जैसे ही मार्च में कोरोना आया तो उसके बाद कोरोना का बहाना बनाकर एक कमेटी तैयार हुई, रिव्यू कमेटी, और रिव्यू कमेटी ने बड़ा सिंपल सा उसमें लिख दिया कि चूंकि कोरोना में हमको अधिकारियों की आवश्यकता है, हमारे कई अधिकारी बीमार पड़ रहे हैं, इसलिए हम सचिन वाजे को वापस लेते हैं। इसमें इंटरेस्टिंग बात यह है कि पूरे कोरोना के काल में कोरोना के कारण अधिकारियों की आवश्यकता है, इसलिए केवल एक ही अधिकारी को या उनके साथ वाले जो 2-3 लोग थे उनको छोड़कर किसी अधिकारी को सरकार ने वापस नहीं लिया। कई ऐसे अधिकारी थे जो छोटे छोटे कारण से सस्पेंडेड थे, उनको नहीं लिया, लेकिन जो हाई कोर्ट के आदेश से सस्पेंडेड थे, और यह पता होते हुए भी कि 2017 में इन्हीं सचिन वाजे के ऊपर एक्सटॉर्शन का केस लगा और एक एक्सटॉर्शन रॅकेट। देवेंद्र फडणवीस यांची ही नवी दिल्लीतली पत्रकार परिषद आहे आणि त्यात त्यांनी सचिन वाझेच्या नियुक्तीवरच सवाल उपस्थित केलेले आहेत। प्रसाद नेरुरकर, या नियुक्तीच्या आडून सत्ताधाऱ्यांना कुणावर शरसंधान करायचं असेल? वास्तविक ही अशा प्रकारच्या नियुक्ती ह्यापूर्वी पण झालेल्या आहेत। अनेकदा जे निलंबित अधिकारी असतात, कारण तेलगी प्रकरणापासून, ख्वाजा युनिसच्या हत्येपासून, लखन भैयाच्या एन्काउंटरपासून, जावेद फावडाच्या एन्काउंटरपासून अनेक मुंबईतले बहादर अधिकारी हे कधी ना कधी निलंबित झाले होते। त्यांच्या चौकशा झाल्या, मात्र न्यायालयीन चौकशा पूर्ण झाल्यानंतर ते खात्यामध्ये आले, त्यांनी चांगली सेवा केली आणि त्यातील काही निवृत्त झाले, काहींनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली। ठीक आहे, पण आता वाझे प्रकरणामध्ये हा सगळा रोख कुठल्या दिशेने जात असेल? मी तुम्हाला तेच सांगतोय की वाझे आपल्या कर्तृत्वाने ह्या पोलीस दलात पुन्हा आले, मात्र त्यांच्या ते विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात आणि हा त्यांनी स्वतः कुछ तो नया गेम करेंगे, कुछ तो नया कुछ करेंगे। आणि आता जवळच तुम्हाला मी 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की त्यातले 2 मोटिव्ह आहेत। एक 2 मोटिव्ह असे होते की एक तर जे काही गदारोळ चालला होता त्यापासून संपूर्णपणे सगळ्यांचं लक्ष, सगळ्या विरोधकांचं लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी स्वतःहून काहीतरी गोष्ट करायची, आणि दुसरा मुद्दा जो प्रमुखपणे एनआयएच्या आता रडारवर आहे की अंबानींना धमकावून त्यांच्याकडून काही उकळण्याचा तर प्रयत्न असावा ना। मात्र ह्या कटामध्ये 4 जे अँगल आहे त्यामुळे तपास अधिकारी सावधतेने तपास करतात। एक नागपूरचा अँगल आहे, ज्या जिलेटिनच्या कांड्या आहेत त्या नागपूरच्या शस्त्रागारातून बाहेर गेल्या होत्या, त्याचा मार्ग इथपर्यंत कसा आला हे शोधावं लागेल। दुसरा जो फोन आणि जो इंटरनेट वापरला आणि जी धमकीचं पत्र आलं तो आहे दिल्लीचा तिहार जेल। तिसरा, आता ह्या लोकेशन्स मध्ये ह्या ज्या गाड्या मिळत आहेत त्याचा धुळ्याचं कनेक्शन्स आहे। आणि चौथं, जे पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वाझे राहत होते त्यावेळे त्या ठिकाणी आणखीन काही परराज्यातले व्यक्ती वास्तव्यास होत्या। आता त्यांचं आणि ह्यांचं काही संभाषण झालंय का, त्या डमडेटामध्ये काय आहे, त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये काय आहे, हे जेव्हा पुढे तपासामध्ये पटलावर येईल तेव्हा निश्चितपणे आता या हिरेनचं मृत्यू प्रकरण देखील एनआयए आपल्या ताब्यात घेईल आणि ह्या दोन्ही प्रकरणाचा तपास हा एनआयएच करेल। आता या निमित्तानं पी.के. जैन यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे। जैन साहेब, या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला हे वाटतंय की येत्या अनेक दिवसातले नवे नवे खुलासे हे महाराष्ट्रात राजकीय अस्थैर्य जन्माला घालू शकतात? पॉलिटिकल सिच्युएशन वरती प्रसादजी मी काही सांगू शकत नाही, कारण की माझा एक्सपर्टीज नाहीये तो। परंतु याच्यामध्ये एवढं स्पष्ट दिसतोय की याच्यामध्ये काही राजकीय पक्षांचे आणि काही राजकीय व्यक्तींचे काही एकदम इंटेन्स इन्व्हॉल्वमेंट होती, आणि त्यामुळे कुठेतरी काही राजकीय नेते याच्यामध्ये अडचणीमध्ये येण्याची शक्यता एकदम गंभीरपणे मला दिसून येत आहे। जैन साहेब, आपण आपलं म्हणणं पूर्ण करा, मी आपलं म्हणणं ऐकत होतो। माझं म्हणणं ते साहेबांचं भाषण चालू आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या, म्हणून मला ते ऐकू येत नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे की याच्यामध्ये की पॉलिटिकली काय घडामोडी होणार आहे याबद्दल मी सांगू शकत नाही, परंतु याचे धागेदोरे काही प्रमुख
राजकीय व्यक्तीपर्यंत पोहोचतील याच्याबद्दल मनामध्ये काही संशय वाटत नाही. अगदी मला आपण दिसून येते की काही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व सापडतील आणि त्याच्यावर येत्या काळामध्ये कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आपल्यासोबत जयंतराव माइंडकर आणि शैलेंद्रजी परांजपे आहेत. शैलेंद्रजी, पटकन 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया भविष्यकालीन राजकीय घडामोडींच्या बाबत, आणि त्यानंतर जयंतराव माइंडकर बोलणार आहेत. आधी शैलेंद्रजी परांजपे. काही नाही, ठाकरे सरकार समोर खूप मोठं संकट आत्ता तरी आहे. एम्बॅरसमेंट विधानसभेत झालीच होती. त्याचं वाजेंवरनं जे काही फडणवीसांनी तोफा डागल्या त्याचं आज काय परिस्थिती आहे हे दिसतंय सगळ्यांना. वाजे ओसामा बिन लादेन आहेत का म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बॅकफुटवर जावं लागलंय. पवार संकट मोचक आहेत का काय, का ते सगळं घडवत आहेत, हेही गुड पुढच्या लोकांना संशोधनासाठी मिळेल. आणि सगळं काही आलबेल नाही इतकं आता आहे. फक्त सरकार एकदम एका रात्रीत अडचणीत येईल असं मला वाटत नाही आज तरी, कारण त्यांच्याकडे नंबर्स आहेत. 144 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे आता ते संकट इतकं गहिरं आहे का नाही हे येणारा काळ ठरवेल. आज तरी तितकं वाटत नाही. ठीक आहे जयंतराव, आपली प्रतिक्रिया 30 सेकंद आहेत, वेळेची मर्यादा आहे. लिहिणं किंवा उद्धव ठाकरेंनी चक्क ते लादेन आहेत का हे म्हणणं एका असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर लेव्हलच्या दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याकरता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मुखपत्रांनी या लेव्हलला जाणं, या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेला माझ्या दृष्टीने आयुष्यभर द्यायला लागेल. कारण ज्या पद्धतीने सचिन वाझेंच्या भोवती जाळं विणलं जात आहे ते पाहता अनेक राजकीय व्यक्तींकडे याचे धागेदोरे मिळू शकतात. आणि माझ्या दृष्टीने ही त्यांची एक हिमालयन ब्लंडर ठरू शकते. आणि या तुम्ही जे संकट मोचक पवार असा शब्द वापरलेला आहे, मला असं वाटतं जर या क्षणी कुठेतरी अशी काही सचिन वाझेंना मदत करणारी अशी कोणाही राजकीय नेत्याची जर का काही लक्षात आलं तर मला वाटत नाही, जे शरद पवारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही कुठेही इंटरफिअर करणार नाही, जो अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू शकता. त्यांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा क्लिअर सांगितलेलं आहे. ठीक आहे, अगदी धन्यवाद जयंतराव माइंडकर या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. आणि आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.